देशात राहुल गांधींची लोकप्रियता वाढत आहे। याच गोष्टीची भीती मनात धरून भाजप गांधींचा देशभर विरोध करत आहे। खरं तर गांधींना विरोध ही नथुराम गोडसेंची प्रवृत्ती आहे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले। भाईंदरमध्ये काँग्रेस पक्षाचा कोकण विभागीय मेळावा पार पडला, त्यावेळी ते उपस्थित होते। या प्रसंगी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि अन्य विषयांवर भाष्य करत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडला। आमदार नितेश राणे हे सातत्याने सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत। राणे हे फार छोटे आहेत, मात्र त्यांच्या मागे एक प्रवृत्ती आहे। त्या प्रवृत्तीला राज्यात दंगली घडवून सत्ता मिळवायची आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी केले। एकंदरचे राहुलजींच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार ते वक्तव्य करतात किंवा देशामध्ये काही भाजपचे नेते वक्तव्य करतात, हे अत्यंत निषेधार्ह आहे। त्यांची पातळी सुद्धा अत्यंत खालची आहे आणि याला कारणीभूत कोण असं जर पाहिलं तर हे बोलणारे हत्यार आहेत। बोलणारे आहे ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे आहेत त्यांना वरून मार्गदर्शन केलं तर सांगितलं जातं की असं तुम्ही बोललं पाहिजे, आणि म्हणून याची जबाबदारी या वरिष्ठ भाजपचे जे नेते आहेत, जे पंतप्रधान पदावर आहेत, अध्यक्ष पदावर आहेत, गृहमंत्री पदावर आहेत, अशी जे ज्येष्ठ नेते आहेत यांच्या सल्ल्याशिवाय हे होत नाही असं आमचं स्पष्टपणे मत आहे। हे जबाबदार आहेत आणि ही प्रवृत्ती वेगळी प्रवृत्ती नाही, ही नथुराम गोडसेंची प्रवृत्ती आहे। सत प्रवृत्तीला विरोध करणं ही जी प्रवृत्ती आहे ती नथुराम गोडसे यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून या सगळ्याचा निषेध हा केला पाहिजे। सर्वसामान्य जनता सुद्धा याचा निषेध निश्चितपणे करते आहे। राहुलजींनी आपण पाहिलं असेल की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतची त्यांची यात्रा असेल, पदयात्रा असेल, न्याय यात्रा असेल, या माध्यमातून एक जागृती सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण केली। त्याचा लोकसभेमध्ये परिणाम सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे। राहुलजींची एक इमेज तयार झालेली आहे आणि ही त्याची भीती, म्हणजे भारतीय जनता पक्ष हा घाबरलेला पक्ष आहे। आता काय करावं हे सुचत नाही आणि ज्याला हे सुचत नाही तो अशा वेगळ्या वाटा शोधत असतो की ही वेगळी वाट आहे, परंतु याचा कोणताही परिणाम ही केविलवाणी धडपड भाजपची आहे असं तरी वावग ठरणार आहे, परंतु तिचा निषेध करण्यायोग्य आहे, लोकशाहीला घातक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। नितेश राणेंच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला। नितेश राणे हा फार छोटा आहे, परंतु तो त्याच्या पाठीशी असणारे जो विचार आहे, जी प्रवृत्ती आहे ती महत्वाची आहे की याला पुढे घालायचं, त्याच्या तोडून संघर्ष निर्माण करायचा, दंगली घडवल्या पाहिजे याचा प्रयत्न करायचा, परंतु या पाठीमागे असलेली ज्या प्रवृत्ती आहेत त्या दोषी आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा यामध्ये दोषी आहेत आणि यातून ते समाजामध्ये विभाजन करून दंगली घडवून आपल्याला कशी सत्ता मिळवता येईल याकरता ही चाललेली धडपड आहे। म्हणजे लोकांच्या घरदार जाळायचे आणि त्याच्यावर आपली मताची पोळी भाजायची, इतकी दुष्ट प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे।